ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस असं वाटायचं की काय करून लिस्टमध्ये नाव पाहिजे, कारण की लिस्टच्या बाहेर जाणं म्हणजे खूपच ते भयंकर मोमेंट राहते. मी रडत होतो, त्यांना वाटलं की मी फेल झालो कारण की मी रडत होतो. तर त्यांना सांगितलं नाही, म्हटलं पास झालो. मग ते म्हणत होते की रडतो काय, तर मग त्यांना ते कसं सांगू की मी ते झालं म्हणून, शेवटी कुठंतरी पूर्णविराम लागला म्हणून संघर्षाला. तर ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा पोलीस अधीक्षक होईल, कधीतरी कमिशनर होईल, तर त्यावेळेस त्यांना कळालं की नाही, आपल्या मुलाने कुठेतरी खूप मोठा झेंडा रोवला आहे म्हणून. एक वेळ होती 9वी-10वीला, मला इंग्लिश नीट वाचता यायचं नाही. मी जजला जोडगे म्हणायचो, नेचरला नटुरे म्हणायचो. तरी मी आज इंग्लिशमध्ये पेपर देऊन, इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू देऊन 812 रँक घेऊन तर IPS बनू शकतो, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये येऊ शकतो, क्लासरूम येऊ शकतो, UPSC क्लिअर होऊ शकतो. तर कोणीही करू शकतो, अशक्य काहीच नाही. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जळगाव सबकाळ या छोट्याशा गावातील तरुण भिकन जगन रोजेकर वय 26 यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्दीच्या बळावर UPSC परीक्षा उत्तीर्ण करत IPS पदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा करत तरुण पिढीसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. भिकन रोजेकर यांचे बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी कठीण आहे की घर म्हणजे अगदी साधे पत्र्याचं शेड, गावाकडे अवघी 2 एकर जमीन, तर आई वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पण शाळेची पायरी सुद्धा न चढलेल्या आईवडिलांनी कष्ट करून मुलाला शिक्षण देण्याचा निर्धार सोडला नाही. भिकन यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगाव सबकाळ येथील शाळेत पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी संभाजीनगर येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. मोठे स्वप्न डोळ्यात साठवत त्यांनी दिल्ली गाठली आणि तिथे UPSC साठी कोचिंग घेत अभ्यासाला सुरुवात केली. दिल्लीत हमदर्द स्टडी सर्कल NGOचे मोठे सहकार्य त्यांना मिळाले. तर महाराष्ट्र शासनाच्या बार्टीमार्फत स्कॉलरशिपमुळे आर्थिक अडचणी कमी झाल्या. अनेक अडचणी, कठीण प्रसंगांवर मात करत त्यांनी कधी हार मानली नाही. 5 वेळा स्पर्धा परीक्षा, 2 वेळा UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा दिल्यानंतर अखेर एका इंटरव्ह्यू नंतर UPSC परीक्षेत एअर 812वी रँक मिळवत IPS पदावर निवड होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आणि आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज मुलानं केलं. आज भिकन रोजेकर यांची यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्वप्न मोठं असेल आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असतील तर कोणतीही अडचण आड येत नाही, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलंय. भिकन रोजेकर यांच्या यशाबद्दल गावात उत्साहाचं वातावरण असून ग्रामस्थ व मित्रमंडळींच्या वतीने गावातून भव्य मिरवणूक काढून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. खरंच गरिबी ही अडथळा नसते, जिद्द आणि मेहनत असेल तरच माणूस यशोशिखर गाठतो. आज भिकन रोजेकर यांनी साई न्यूजशी खास बातचीत केली आहे. माझं नाव भिकन जगन रोजेकर. मी जळगाव सबका, तालुका भोकरदन, जिल्हा जालना आहे, इथला रहिवासी आहे. ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस असं वाटायचं की काय करून लिस्टमध्ये नाव पाहिजे, कारण की लिस्टच्या बाहेर जाणं म्हणजे खूपच ते भयंकर मोमेंट राहते. तो लास्ट इयर तो सेटबॅक होता माझ्यासाठी. यावर्षी सगळ्यांच्या आशीर्वादामुळे लिस्टमध्ये आहे. तर ते रँक आहे ऑल इंडिया रँक 812. ते बघून असं वाटतं आहे की IPS तर भेटायला पाहिजे, कारण की मागच्या 3-4 वर्षाची सर्व्हिस बघितली, अलोकेशन बघितलं तर तिथपर्यंत भेटतंच आहे. जालना जिल्ह्यामध्ये पहिला IPS अधिकारी होण्याचा मान तुम्हाला मिळतोय, काय आनंद आहे? आईवडिलांचा काय आनंद आहे? हां, सगळे खुश आहे. आईवडील तर पहिले त्यांना काही समजतच नव्हतं, कारण की मी माझ्या फॅमिलीतला पहिला मुलगा आहे म्हणजे ज्याने शिक्षण घेतलं. आईवडील शिक्षक आहे, सगळे सोबत होते. पण हां, जालना जिल्ह्यात 2016ला ज्यावेळेस संसार शेख लागले, कलेक्टर झाले, त्यावेळेस त्यांनी ते बघितले मी त्यांचे संघर्ष वगैरे, की एक रिक्षावालाचा मुलगा कलेक्टर होऊ शकतो. तर मी पण त्यावेळेस 12वीत होतो. मी पण त्याच वेळेस कुठंतरी डोक्यात होतं की जर ते सर होऊ शकतात तर मी पण होऊ शकतो. आणि मला हे माहीत नाही की मी पहिला IPS आहे का नाही, कारण की जिल्ह्यात अजूनही झाले असतील, कारण की 2016च्या नंतरही रिझल्ट लागलेले आहेत. मागच्या वर्षी शेजारचे वालसावंगीचे आमचे मित्र नितीन बोडके सर, ते IRS झाले, तर त्यांची मदत होती, खूप जणांची मदत होती मला. घरात काय वातावरण आहे? आईवडिलांना माहिती तुम्ही नेमकं कोणते अधिकारी झाला, कारण ते अशिक्षित आहेत. हां, काल त्यांना सांगितलं मी की मी खूप मोठा ऑफिसर झालो म्हणून, अधिकारी झालो म्हणून, आणि मी रडत होतो. त्यांना वाटलं की मी फेल झालो कारण की मी रडत होतो. तर त्यांना सांगितलं नाही, म्हटलं पास झालो. मग ते म्हणत होते की रडतो काय, तर मग त्यांना ते कसं सांगू की मी ते नेमकं काय अचीव केलं? झालं म्हणून, शेवटी कुठंतरी पूर्णविराम लागला म्हणून संघर्षाला. तर सगळे खुश आहे. लोकांनी सांगितलं की तुमचा मुलगा खूप मोठा अधिकारी झाला म्हणून.
ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा पोलीस अधीक्षक होईल, कधीतरी कमिशनर होईल, तर त्यावेळेस त्यांना कळालं की नाही, आपल्या मुलाने कुठेतरी खूप मोठा झेंडा रोवलाय म्हणून. काय आनंद वाटतो, एक छोट्याशा गावातून आपण इतकं मोठं हे अचिव्हमेंट केलेलं आहे, तर गावाचा सुद्धा अभिमान वाटतो आपल्या स्वतःच्या. तर असं आहे की मी माझ्या गावातला पहिलाच विद्यार्थी होतो जो UPSCचं प्रिपरेशन करत होतो. मला बघून, माझे इंटरव्ह्यू बघून, लास्ट इयर मेन्स बघून अजून विद्यार्थी आले, माझ्या गावातले मित्र आले, ते पण प्रिपेअर करतायत. आता नक्कीच मी झालो आहे तर त्यांनाही कळेल की इतक्या गरीब समाजातून आलेला मुलगा, परिस्थितीतून आलेला मुलगा, आईवडील अशिक्षित असतानाही हा करू शकतो, तर आपण नाही करू शकतो. तर एक नक्कीच मोटिवेशन फॅक्टर राहील सगळ्यांसाठी. किती वर्ष लागले या सगळ्या गोष्टींना आणि किती वेळा फेल झाल्यानंतर आज हे यश मिळालेलं आहे? मी 2020ला लॉकडाऊनच्या टायमामध्ये ग्रॅज्युएशन झाले आहे माझं. तर मी 2021ला सुरू केलं माझं प्रिपरेशन. तर असे 5 वर्ष लागले. 5 प्रिलिम्स दिल्या, 2 मेन्स दिल्या आणि हा पहिला इंटरव्ह्यू होता आणि यामध्ये माझं सिलेक्शन झालं. कधी तुमच्या या सगळ्या प्रवासात कधी नैराश्य आलं असं का घरी निघून जायचं? कारण बरेच 4-5 वर्ष घरच्यांपासून लांब राहावं लागतं या परीक्षांसाठी आणि सोशल मीडिया, मित्रपरिवार. कधी असं नैराश्य आलं का बस झालं आता नको? नाही, तसं तर खूप वेळा वाटायचं. 2022लाच खूप वाटायचं, कारण की 2022-23ला मी जेवढा अभ्यास केला आहे, मी तेवढा अभ्यास कधीच नाही केला. पण तो अभ्यास डिरेक्शनलेस होता, म्हणजे असं त्याला एक कोणती दिशा नव्हती. फक्त वाचायचं, अभ्यास करायचं रात्रंदिवस. त्याच्यानंतर मला कळालं की इतका अभ्यास करायची गरज नसते. फोकस अभ्यास करायचा, कमी अभ्यास करायचा, पण जे लागतं आहे, जे परीक्षेची गरज आहे तेवढाच अभ्यास करायचा. त्याच्यानंतर खूप सारे माझे मित्र IAS झाले, जसे क्षितिज गुरुबले, बाकी IRS, IPS, संकेत शिंगटे सर्व केले. असं खूप सारे अधिकारी झाले माझ्या मित्र परिवारामधून. आणि मला एक चांगला स्टडी सर्कल, एक ग्रुप मिळाला. हमदर्द स्टडी सर्कल एक NGOमध्ये होतो मी दिल्लीमध्ये. तिथंही चांगला मार्गदर्शन भेटलं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप भेटली, बार्टीची. फायनान्शियल असिस्टंट टाईम टू टाईम भेटला मला. त्यामुळं असं परिस्थिती गरीब असताना असं काही वाटलं नाही मला की नाही आता पैसे नाही आहे, चाला निघू करू. मला कोणी ना कोणी मदत करत राहायचे, माझे चुलत भाऊ, सख्खे भाऊ, म्हणजे कोणी ना कोणी माझ्या पाठीशी उभे राहिले शेवटपर्यंत. आणि आज त्यांच्या सहकार्याने मी इथपर्यंत आलो. कोणाला श्रेय द्याले या सर्व यशाचं? याचं श्रेय एकाला तर नाही देऊ शकत मी. सगळ्यांचं श्रेय आहे. आई वडील, सगळे काका, सगळे भाऊ, रामदास रोजेकर, सगळे म्हणजे स्वप्नील रोजेकर, माझा सक्का भाऊ, विकास रोजेकर, माझे मामा मामी, त्यांनी मला खूप मदत केली. आणि म्हणजे सगळ्यांना, माझ्या गावातले मित्र, ज्यावेळेस मी फेल व्हायचे हे कॉल करून मला सांगायचे की तू फेल झाला आहे पण उद्या तू पास होणार आहे, तू टेन्शन न घेऊ. लोक 35, 30 वर्षापर्यंत करतात, तू तर आता 25 वर्षाचा आहे, 26 वर्षाचा आहे, तू करू शकतो. असे सपोर्टला खूप सारे होते, संघर्षात होते, तर आता विजयात पण आहेत. आता या सर्व प्रवासामध्ये आपण या इथपर्यंत पोहोचला, तर सध्याच्या युगामध्ये सध्या सायबर क्राईम खूप होत आहेत. Yes, yes. तर याबद्दल काही आपण याच्या पुढं ज्यावेळेस सर्व्हिसमध्ये प्रत्यक्षात याल Yes, तेव्हा काही आहे का डोक्यात प्लॅन? Yes. आमचे सर आहेत महेश भागवत सर, तेलंगणाला आहेत ते IPS ऑफिसर म्हणून. तर त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं. ते जसे मोहीम राबवतात सायबर वगैरे, आम्हाला त्यांचं खूप म्हणजे मार्गदर्शन भेटलं इंटरव्ह्यूच्या. त्यांचे मी फोटो बघायचो न्यूजमध्ये की यांनी सायबर क्राईम असे प्रिव्हेंट केले, यांनी असं केलं. तर मला असं वाटतं की सध्या जे चालू आहे, आपण जसं कॉन्टॅक्ट कॉल करताना आपल्याला अगोदर सांगितलं जातं की फेक OTP येतो, सांगू नका. कोणी कॉल केला त्याला अकाउंट नंबर सांगू नका. म्हणजे गरज नसताना काही गरज नाही आपला नंबर शेअर करायची, प्रायव्हेट डिटेल्स शेअर करायची. जेव्हा हा म्हणजे नागरिकांना माहीत पडेल की काय गरजेचं आहे, काय गरजेचं नाही आहे, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. आणि आपले पोलीस, आपले गव्हर्नमेंट, सगळ्या गोष्टी एका दिशेने काम करतायत हा टॉपिक प्रिव्हेंट करण्यासाठी, तर होऊन जाईल. काय तरुणांना आजच्या संदेश द्याल तुम्ही या निमित्ताने? संदेश ते एकच आहे, जर मी करू शकतो तर कोणीही करू शकतं. एक वेळ होती 9वी-10वीला मला इंग्लिश नीट वाचता यायचं नाही. मी जजला जोडगे म्हणायचो, नेचरला नटुरे म्हणायचो. तर मी आज इंग्लिशमध्ये पेपर देऊन, इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू देऊन 812 रँक घेऊन जर IPS बनू शकतो, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये येऊ शकतो, क्लास 1 होऊ शकतो, UPSC क्लिअर होऊ शकतो, तर कोणीही करू शकतो. अशक्य काही नाही. अशक्य काहीच नाही आहे. बस थांबायचं नाही. सेटबॅक सगळ्यांना असतात. शेवटी गॉड्स प्लॅन, कधी ना कधी सगळंच पूर्ण होतं.
तुमचे ज्यावेळेस इंटरव्ह्यू होतात ते खूप अवघड असतात किंवा एखादी सिच्युएशन दिली जाते तुम्हाला, कारण पोलीस म्हटल्यानंतर ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या निर्णय क्षमता पाहिजे. अशा पद्धतीचं तुमचं काहीतरी इंटरव्ह्यू असते, त्यातला एखादा अनुभव शेवट आम्हाला सांगा. हां, काही नाही, इंटरव्ह्यू खूप सोपं राहतात. जसं म्हणतात खूप स्ट्रिक्ट राहतं असं काही नसतं, खूप सोपं राहतात ते. सर्व लोक एकदम कॉर्डियल राहतात. ते इंटरव्ह्यू नसतोच, तो एक प्रॉपर डिस्कशन राहतं. त्यांच्याशी बोलायचं असतं फक्त तिथं जाऊन. मला त्यांनी विचारलं तर भिकन लोकगीत म्हणजे काय इंग्लिशमध्ये, व्हॉट डू यू मीन बाय लोकगीत. तर ते मला एक पहिलाच क्वेश्चन भेटला होता, तो मी फुलटॉस, मला असं वाटलं की तो फुलटॉसच असेल माझ्यासाठी. मी त्यांना असं आन्सर दिलं जे की कॉमन मॅन्स आन्सर आहे, सर्वसामान्य जनताचं. तर मी सांगितलं होतं की सर, लोकगीत आर दी फोक सॉंग्स विच आर संग बाय दी पीपल, फॉर दी पीपल, टू दी पीपल. मी ते डेमोक्रेसीसारखं सांगितलं. तेव्हा जे हसले ते सगळे लोक, बोर्ड मेंबर, ते शेवटपर्यंत कंटिन्यू झालं. मला असं वाटलंच नाही माझा इंटरव्ह्यू झाला म्हणून. असं वाटलं की मी माझ्या घरच्यांसोबत डिस्कशन करून आलो आहे म्हणून. सुरुवातीलाच येस. आता आज मिरवणूक आहे, काय आनंद वाटते? सगळीकडून लोक येत आहेत, सत्कार करताय. सगळ्या लोकांचं जे प्रेम बघून एक गावाकडची जी ही असते प्रेमाची भाषा, ती काय आनंद वाटतो? आनंद तर खूप आहे, कारण की आता कळतं आहे की मी काहीतरी अचीव केलं आहे. काय ज्यावेळेस सगळे म्हणत आहेत की आमच्या गावाचं मान दिल्लीपर्यंत गेलं आहे म्हणून, आमच्या गावाचं नाव दिल्लीपर्यंत गेलं आहे म्हणून. तर हां, अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी, सगळ्या गावासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी. तर थँक्यू सगळ्यांना. अधिकारी झाल्यानंतर गावासाठी काय नेमकं नाळ तुटणार का? नाही, हा सेम क्वेश्चन त्यांनी मला विचारला होता ज्यावेळेस तो IAS होशील, IPS होशील, तर तू घरच्यांना विसरून जाशील का जी जॉईंट फॅमिली ती डिसइंटिग्रेट होती, म्हणजे फॅमिली तुटते, न्यूक्लिअर फॅमिली होती, तर ते होईल का? म्हटलं नाही होणार, कारण की आमच्या गावाची जत्रा इतकी फेमस आहे म्हटलं, ती खूप आधीपासून जत्रा आहेत म्हटलं, ॲन्शियंट टायमापासून आहे. तर ते 5-6 जनरेशन जे मागचे आहेत, जे डायव्हर्स झाले आहेत, इकडे तिकडे गेले आहेत, ते सगळे येतात त्या गावात. लग्न असेल, कारवे असेल, सगळे एका ठिकाणी येतात. कोणाची परिस्थिती काही असेल, सगळे मदत करतात. आणि शेवटी व्हॉट्सअप ग्रुप असतातच, सगळे त्यावर असतात आणि गरज पडली तर सगळे साथ देतात. सगळ्यांचे आभार आणि थँक्यू सर, थँक्यू सो मच.